नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. उद्या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी आहे. प्रत्येक दिवस हा प्रत्येक देवतेला समर्पित आहे. त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा अर्चना केली जाते, उपवास केला जातो. संकष्टी म्हणजे संकष्ट म्हणजे संकट हरणारा. संकष्टी चतुर्थी हे एक व्रत आहे. हे व्रत पुरुष व स्त्रिया दोघांनी करायचे असते. हे व्रत दोन प्रकारे करतात. एक असते ती मिठाची संकष्टी चतुर्थी व दुसरी असते ती पंचामृती चतुर्थी. दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवा. यासाठी मोदक करण्याची पद्धत आहे. त्यानंतर भोजन करावे. अशा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मुलांसाठी आपल्याला गणपती बाप्पांना अशी एक वस्तू अर्पण करायची आहे. त्यामुळे मुलांची प्रगती होणार आहे. मुलांची अभ्यासात नोकरीत प्रगती होणार आहे. मुलांच्या सर्व अडचणी ह्या दूर होणार आहे. प्रभावी असा हा एक उपाय आहे. तर हा उपाय काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे. तुम्हाला जर का तुमच्या मुलांना जर का अभ्यासात प्रगती होत नसेल, मुलांचं वाचलेलं किंवा मुलांनी अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहत नसेल, मुलांना मार्क कमी पडत असेल, मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल, यासाठी तुम्ही गणपती बाप्पांना हा उपाय करू शकतात. हा उपाय नसून एक प्रकारची ही सेवा आपल्याकडून किंवा आपल्या मुलांकडून आपण करून घेतो. तर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा मुलांना व्यवसायात प्रगती मिळावी, नोकरीत त्यांना प्रमोशन मिळावं किंवा मुलांचं एखाद्या ठिकाणी एखाद्या जॉबसाठी काम होत आहे पण ते अडलेलं आहे, ते लवकर पूर्ण होत नसेल, त्यासाठी म्हणजे मुलांच्या कुठल्याही अभ्यासाच्या किंवा नोकरीच्या प्रगतीसाठी किंवा कुठल्याही इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. 100% खात्रीचा हा उपाय आहे. हा उपाय तुम्हाला अगदी मनापासून संकष्टी चतुर्थीला करायचा आहे. उद्याच्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात. त्याचप्रमाणे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकतात. जोपर्यंत तुम्हाला याचे रिझल्ट मिळत नाही तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात. तुमची मुलं लहान असू द्या, मोठी असू द्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. मुलं जर का तुमची लहान असेल, चिडचिड करत असेल, ऐकत नसेल, हट्टीपणा खूप करत असेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांकडनं देखील करून घेऊ शकता. मुलं जर का तुमची मोठी असतील तर तुम्ही हा उपाय मुलांकडनं करून घेऊ शकतात. मुलं जर का लहान असेल तर आईने हा उपाय मुलांसाठी करायचा आहे. मुलं जर का परगावी आजी आजोबाकडे राहत असेल तर त्यांचे आजी आजोबा हा उपाय मुलांसाठी करू शकतात. तर उपाय काय करायचा आहे तर बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. आपण प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पांच्या पूजेशिवाय कुठलंही काम सुरू करत नाही. म्हणजेच आपण गणपती बाप्पांचं पूजन करून प्रत्येक कामालाही सुरुवात करत असतो. तर यासाठी तुम्हाला उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वात अगोदर तुम्हाला तुमची देवपूजा झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा अर्चना करायची आहे. म्हणजेच तुम्हाला गणपती बाप्पांना उद्याच्या दिवशी अभिषेक घालायचा आहे. अभिषेक तुम्ही साध्या पाण्याने घालू शकतात, पंचामृताने देखील घालू शकतात. जर का तुम्ही साध्या पाण्याने अभिषेक घालत असाल, तुम्हाला जर का अथर्व शीर्ष येत असेल तर तुम्ही अथर्व शीर्ष म्हणून तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक घाला आणि हे तीर्थ, हे पाणी तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्या. बघा, या तीर्थामुळे तुमच्या मुलांच्या अभ्यासात ही प्रगती होणार आहे. तर उपाय काय करायचा आहे तर बघा, तुम्हाला उद्याच्या दिवशी या उपायासाठी 5 दुर्वा घ्यायच्या आहे, फुटाणे आणि गूळ घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला 2 विलायची घ्यायची आहेत. तुम्हाला ह्या 3 वस्तू घ्यायच्या आहेत. ह्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरापाशी बसायचं आहे. हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात. तुम्ही सकाळी जर का देवपूजा केली, सकाळी जर का गणपती बाप्पांचा अभिषेक केला असेल तर त्यानंतर देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. उद्या 2 ऑक्टोबर आहे आणि उद्याच्या दिवशी मुलांच्या शाळेला देखील सुट्टी आहे. तर हा उपाय तुम्ही उद्या सकाळी मुलांना घेऊन केला तरी चालेल. उपाय करताना तुम्हाला अगोदर देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता दिवा जर का अगोदर लावलेला असेल तर तुम्ही धूप दीप करून घ्यायचा आहे. याचबरोबर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावू शकतात. तुम्ही देवघरासमोर बसायचं आहे आणि तुमच्या बाजूला तुमच्या मुलांना देखील तुम्ही घेऊन बसायचं आहे. तुमच्या मुलाच्या हातात 2 वेलची आणि 5 दुर्वा, 2 वेलची आणि दुर्वा तुमच्या मुलाच्या उजव्या हातात तुम्हाला द्यायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं 1 वेळा पठण करायचं आहे.
यानंतर तुम्हाला गणपतीचं संकटमोचक जे स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. मुलगा जर का मोठा असेल तर तुम्ही त्याला पठण करायला लावा. मुलगा जर का छोटा असेल तर तुम्ही ते पठण करा आणि मुलाच्या हातात दुर्वा आणि विलायची त्यांच्या उजव्या हातामध्ये तुम्ही देऊ शकतात. तुम्हाला जर का वाचायला लिहायला येत नसेल, मुलं जर का लहान असतील तर तुम्ही ते यूट्यूबला लावून द्या आणि ते श्रवण तुम्ही करू शकतात. यानंतर तुम्हाला ह्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे. गूळ आणि फुटाणे तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. म्हणजे नैवेद्य तुम्हाला गूळ फुटाण्याचा गणपती बाप्पांना उद्याच्या दिवशी दाखवायचा आहे. उद्या संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक केल्यानंतर लाल जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. 21 दुर्वांची जुडवी जर का तुम्हाला मिळाली तर ती तुम्ही अर्पण करू शकतात. तुम्हाला मुलांना तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायला लावायचं आहे 1 वेळा आणि गणपतीचं संकटमोचन जे स्तोत्र आहे ते 1 वेळा म्हणायला लावायचं आहे. मुलांना येत नसेल तर आईने म्हटलं तरी चालेल. यानंतर ह्या वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे. म्हणजेच बघा, आता जर का मुलं मोठे असतील तर तुम्ही मुलांची जी काही इच्छा असेल ती तुम्ही मुलांना बोलायला सांगायची आहे. आणि मुलांना जर का बोलता येत नसेल तर आईने मुलांसाठी ही इच्छा गणपती बाप्पांसमोर प्रकट केली तरी चालेल. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं तर दुसऱ्या दिवशी देवपूजा झाल्यानंतर दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्या हिरव्या वेलची घ्यायच्या आहेत आणि त्यातली एक हिरवी वेलची तुम्हाला तुमच्या मुलांच्या बॅगेमध्ये जे दप्तर आहे त्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे. एका कागदाच्या पुडीमध्ये तुम्ही ती हिरवी वेलची त्यांच्या बॅगेमध्ये ठेवून द्या. आणि दुसरी जी हिरवी वेलची आहे ती तुम्हाला मुलांना खायला घालायची आहे. आता ती कशी खायला घालायची ते तुम्ही बघून घेऊ शकतात. तुम्ही ती हिरवी वेलची बारीक करून दुधामध्ये वाटून मुलांना खायला देऊ शकतात. जोपर्यंत ती वेलची संपत नाही तोपर्यंत ती वेलची तुम्हाला थोडी थोडी का होईना मुलांना रोज कुठल्या तरी पदार्थात टाकून खायला द्यायची आहे. ही हिरवी वेलची फक्त तुम्ही तुमच्या मुलांनाच खायला द्यायची आहे. मुलं जर का बाहेरगावी परगावी हॉस्टेलला असतील तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. मुलं जर का गावी असतील आणि गावी जर का कोणी घरात आजी आजोबा किंवा इतर व्यक्ती असतील तर ती व्यक्ती त्या मुलासाठी हा उपाय करू शकतात. संकष्टी चतुर्थीला आपण मुलांसाठी, आपल्या पतीसाठी, आपल्या घरासाठी भरपूर असे उपाय करत असतो. तर यापैकी तुम्हाला जितके उपाय करता येईल तितके उपाय तुम्ही करू शकतात. सगळे उपाय केलेच पाहिजे असं काही नाही. यातले तुम्ही 1-2 उपाय केले तरी चालतील, पण ते उपाय तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तीने आणि सात्विक म्हणजे पॉझिटिव्ह विचार ठेवून हे उपाय तुम्हाला करायचे आहे. तरच तुम्हाला या उपायांचा रिझल्ट हा मिळणार आहे. व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर पहिल्यांदा असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा. उद्या पितृपक्षातील सर्वात मोठी संकष्टी चतुर्थी आहे आणि पितृपक्षातील ह्या संकष्टी चतुर्थीला देखील विशेष महत्त्व आहे आणि यासाठी आईने मुलांसाठी गणपतीला ही वस्तू अर्पण करायची आहे. यामुळे सर्व विघ्न दूर होणार आहे. मुलांच्या अभ्यासात, नोकरीत प्रगती होणार आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.